दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी आज डोंबिवली बंदची हाक दिली। या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचं आवाहन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलंय। दहशतवाद्यांच्या बाबतीत जनतेच्या जे मनात आहे तेच होईल अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली। डोंबिवलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक आता देण्यात आलेली आहे। तिघा डोंबिवलीकरांच्या मृत्यूने नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं आहे। डोंबिवलीमध्ये त्यामुळे आज या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला। 3 मावस भावांच्या मृत्यूने डोंबिवलीकर हळहळ व्यक्त करतायत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले। निकेश, खरं तर 3 मावस भावाच्या मृत्यूने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली। काय घडते डोंबिवलीत? मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। कालच त्यांच्यावरती डोंबिवलीमध्ये अंतिम संस्कार झाले आणि कालच डोंबिवली बंदची हाक जी आहे ते सर्व पक्षीयांनी दिलेली पाहायला मिळाली। आज सकाळपासूनच संपूर्ण डोंबिवलीमध्ये कडकडीत बंद पाळत असताना काही ठिकाणी तुरळक दुकाने आणि रिक्षा ज्या आहेत त्या चालू होत्या। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत। शांततेने त्यांना बंदचं आवाहन जे आहे ते सर्व दुकानदारांना आणि रिक्षावाल्यांना करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। सर्व रिक्षा संघटनांना देखील सर्व पक्षीयांनी आवाहन केलेलं आहे। मात्र रिक्षा संघटनांनी सकाळी 10 वाजेपर्यंत चाकरमान्यांसाठी रिक्षा चालू ठेवावी अशी विनंती केली होती। आता 10 नंतर या संपूर्ण डोंबिवली शहरातल्या रिक्षा ज्या आहेत त्या देखील बंद करण्यात येणार आहेत आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी दुकानं सुरू आहेत ती दुकानं देखील जे आहेत ते बंद करण्याचं आवाहन जे आहे ते आता सर्व पक्षीयांकडनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यासाठी ठाकरेंची शिवसेना थेट रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। या तिघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये मोठमोठे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एक संतापाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतंय। काल आपण पाहिलं तर त्यावेळेला अंत्ययात्रा निघाली, त्या अंत्ययात्रा दरम्यान देखील डोंबिवलीकरांनी मोठा आक्रोश जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी आलेले होते त्यावेळी देखील डोंबिवलीकरांनी त्यांच्या समोरच संताप जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे आता आज संपूर्ण दिवसभर जो आहे तो डोंबिवलीमध्ये कडकडीत बंद पाळला जाणार आहे। अगदी निकेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर डोंबिवलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून दुकानं त्या ठिकाणी बंद करायला लावण्यात आलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेनं दुकानं बंद केलेली आहेत। या घटनेचा निषेध करत त्या ठिकाणी आता दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। डोंबिवलीमधली आपण हे दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दुकाने बंद करण्यात आली। Thank you.